सखी सावली काव्यांजली। लाडूचा फोन? हा लाडू, काय झालं? सकाळी सकाळी फोन केलास? हा काही मी काल रात्रीच तुला फोन केला होता। इथे ना एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। प्रॉब्लेम? काय झालं? काल रात्री मी खोलीत आल्यावर आशूचा फोन वाजत होता आणि मी बघितलं तर काय सांगतेस लाडू? आशूनी असे फोटो काढले? अगं पण तू आईशी बोललीस का हे सगळं? अक्काई अगं मी काकूला सांगायचा प्रयत्न केला पण तिने माझं ऐकूनच नाही घेतलं, म्हणून मी तुला रात्री फोन करत होते। अगं रात्री आमच्याकडे वेगळाच गोंधळ झाला होता, तो सांगते मी तुला नंतर। आधी आशू कुठे आहे? तिला फोन दे। घरात नाहीये ती। घरात नाहीये म्हणजे? कुठे गेली? मला नाही माहित अक्काई, तिची बॅग सुद्धा खोलीत नाहीये। मी तिला फोन करत होते, ती उचलतही नाहीये। मला आशूची काळजी वाटते अक्काई, आपल्या आशूला काही होणार नाही ना? मला असं का वाटतंय की ती कुठल्या चुकीच्या माणसांबरोबर काम करायला गेलीये। अक्काई, आपल्या आशू सोबत काही वेडवाकडं नाही होणार ना? नाही नाही लाडू, अगं असं कसं वेडं वाकडं होईल? नाही, हे बघ मी आता लगेच येते तिथे, आईशी बोलते। आईला नक्की माहिती असेल आशू कुठे गेली आहे ते। हा, मी आलेच, ठेवते। अहो काय हो, डॉक्टरने सांगितलं ना चहा घेऊ नका। दिवसाची सुरुवातच होत नाही तुमची। अंजली काय आहे? सकाळी सकाळी काय दाराशी घुटमळतेस? काम नाहीये? कोणाची वाट बघतेस का? हे बघ, बऱ्या बोलाना उत्तर दे, नाहीतर जरा थांब की, नीट विचार ना। ऐका अक्काई, बरं झालं आलीस। चल आईशी बोलूया। काव्या, तू आत्ता इथे? अक्काई, मी आशूला फोन लावते पण ती उचलतच नाहीये। थांब, मी लावून बघते। उचलत नाहीये ती। काय चाललंय तुम्हा दोघींचं? आशूला का फोन करताय? आई आशू कुठे आहे? कुठे म्हणजे? आत आहे, झोपलीये खोलीत। आणि तू? अरे माझ्या कर्मा, म्हणजे काल मी तुला एवढंसं बोलले तर लगेच चहाडी केलीस होय? आणि तू काय ग, घरातली कामं टाकून आलीस लगेच धावत? आई काल काय झालं ना त्याबद्दल मी तुझ्याशी नंतर बोलणारच आहे, पण आता आशू महत्वाची आहे माझ्यासाठी। कुठे ती? हे बघ, ती घरात कुठेच नाहीये हे नक्की आहे, कारण लाडूने तिला सगळीकडे शोधलंय। तिची बॅग, चप्पल काहीच नाहीये जागेवर। कुठे गेली ती? फोन सुद्धा उचलत नाही आमचे। थांब मी बघते। अरे काय झालं नक्की? मला कोणी सांगेल का सगळं? बाबा, काव्या, हो आशू खरंच नाही अगात। तेच तर सांगते मी आई। हे बघा, आशूच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि लाडूला असा संशय आहे की ती चुकीच्या माणसांबरोबर काहीतरी काम करते।
अरे काव्या, काव्या अगं कुठेस तू? उशीर होतोय मला. काव्या, अरे काय झालं विशू? कशाला ओरडतोयस एवढं तिच्या नावानी? आई काव्या कुठे? मी अंघोळीला गेलो, टॉवेल नाही, माझे कपडे नाही, माझं वॉलेट घड्याळ काहीच सापडत नाही. डॉक्टरांकडे जायचंय मला. डॉक्टरांकडे जायचंय? कशासाठी? श्रेष्ठाला भेटून तिची समजूत काढायची. डॉक्टरांकडे जातोय असंच कारण देऊन जाणं बरं पडेल. आई, मी काल पडलो ना, पाय दुखतोय, म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन येतो. अरे पण क्लिनिक एवढ्या लवकर उघडत नाही. हो, नाही उघडत. मग अगं लवकर गेलो तर नंबर लागेल ना, अपॉइंटमेंट मिळेल. आणि आई मला लवकरच निघायचं होतं, पण आता माझं वॉलेट सापडत नाहीये. ती काव्या पण ना, सिरियसली. बघितलं ना विशू, काव्याशिवाय तुझं किती अडतं ते. हे सिद्ध करायचं म्हणून ती येत नाहीये का? अरे नाही, ती माहेरी गेलीये. हं? हो, अंजलीच्या दुकानाचं काहीतरी काम होतं म्हणून गेलीये. ही अंजली पण ना माझ्या आयुष्यात मला सांगून का नाही गेली? अरे कारण तू झोपला होतास, लवकर गेली नसेल सांगितलं. ते तुझं पाकिट रुमाल सगळं कपाटातच असेल. शोध जरा, कामं करायला शिक स्वतःची. काव्याशिवाय तुझं पानही हलत नाही. नाही बर, पटकन आवर आणि ये. चहा नाश्ता तयार ठेवते मी, लगेच ये. आई काय आता वॉलेट सापडत नाहीये, गाडीत पेट्रोल भरायचंय, कार्ड नाही, कॅश नाही. श्रेष्ठा ऑफिसला जायच्या आत तिला घरीच गाठावं लागेल. काय करू? ते ठेवलं असेल वॉलेट कपाटात. तुला माहितीये का, या सगळ्या हिरोईन्स आहेत ना, आपल्या आईला शूटिंगला घेऊन जातात सोबत. मी पण तुला घेऊन जाईन फॉरेनला. खरंच फॉरेनला? हो हो, ते पण विमानातून. नाही ग, आशू असं काही करणार नाही. हा, आठवलं. आशू लायब्ररीत गेले मैत्रिणी सोबत अभ्यास करायला. आई ती मैत्रिणीकडे जाणार नाही. लाडूने काल तिच्या मोबाईलवर काय बघितलंय हे माहितीये का तुला? हो काकू, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करत होते. जेव्हा मी हॉलमध्ये आले नाही, माझे आशू असलं काही करणं शक्यच नाही. आई लाडू असं खोटं कधीच बोलणार नाही अगं. हे बघ सुनंदा, तू आशूला पाठीशी घालतेस. हे सगळं किती भयंकर आहे. उद्या काही वेडवाकडं झालं तर? तीच काळजी वाटते बाबा मला. हे बघ आई, आशूला असं आंधळेपणाने पाठीशी घालून तू नुकसान करतेस तिचं. काव्या, अगं मला या फोटोबद्दल काहीच माहित नव्हतं ग. मला फक्त एवढंच माहित होतं की तिला ना शूटिंग आलं आणि ते. कसलं शूटिंग? बोल आई. अगं आता तरी खरं सांग, कसलं शूटिंग? कुठे गेलीये ती? तिला एक साड्यांची जाहिरात मिळाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं शूटिंग असेल त्यावेळेस बोलवून घेऊ म्हणून. साड्यांच्या जाहिरातीसाठी असले फोटो काढत नाहीत. तेच तर आई. अगं आपली आशू भोळी आहे, बरं वाईट काही कळत नाही तिला अजून. कुणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून ती भरकटत गेली तर? नाही आई, आई आपल्याला तिला अडवायला हवं, वाचवायला हवं. सांग ती कुठे? मीच फोन करते परत एकदा. नाही उचलत आहे.
मी पाहते थांब. लागला. अगं फोन कट केला तिनं. अक्काई, मला वाटतंय की आपण वेळ नको घालूयात, आपण आशूला शोधून आणूया. हो. आई, तिचं शूटिंग कुठे आहे, त्याचा पत्ता किंवा तिथल्या कुणाचा नंबर काही सांगितलं का तिने तुला? नंबर पण ऐकलं होतं मी. JK स्टुडिओ ठाणे. हा, ठीक आहे, चल लाडू. थांबा, मी पण येतो तुमच्या बरोबर. अगं शेवटी मला पण काळजी आहे ना आशूची. शेवटी कुठे अडकली, काही संकट आला तर. हो बाबा, पण तुम्हाला आधीच बरं वाटत नाहीये. हे बघा, तुम्ही थांबा इथेच. मी आणि लाडू जाऊन आशूला घेऊन येतो. आशूला काहीही होणार नाही बाबा. तिला सुखरूप घरी आणणं ही माझी जबाबदारी आहे. पण तू घरी काय सांगितलंस? लाडूच्या दुकानाचं काम आहे असं आईंना सांगून आली. आम्हाला फोन आला तर आम्ही सुद्धा हेच सांगू. पण काव्या, आता तू जा ना लवकर आणि माझ्या आशूला सुखरूप घेऊन ये. काव्या. हो आई, मी येईन. तुम्ही काळजी घ्या, आम्ही येतो. चल लाडू. लाडू, तिचा फोन बंद येतोय आता. अक्काई, तो JK स्टुडिओ आहे वाटतं. चल बघूया. अगं लाडू, इथे तर कुलूप आहे. आता काय करायचं? हा येतो. अक्काई, ते बघ तिथे वॉचमॅन आहेत. चल चल. चालेल. दादा, एक मिनिट. JK स्टुडिओ हाच ना? हा. म्हणजे ते शूटिंग वगैरे इथेच होतात ना? तुमचं काय काम आहे? माझी बहीण आहे ना, ती एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी इथे येणार होती. तिने हा पत्ता सांगितला होता म्हणून. नाही कसं शक्य आहे? नाही. का, काय झालं? अहो, इथं 6 महिन्यापूर्वी स्टुडिओ बंद आहे. 6 महिन्यापूर्वी शूटिंग व्हायची, आता नाही होत. तुमच्या नावाचा टॅटू देखील काढतील हातावर. दादा, याच नावाचा दुसरा कुठला स्टुडिओ या भागात आहे का? नाही हा एकच आहे, दुसरा कुठे नाही. लाडू, आईने नक्की हेच नाव सांगितलं होतं ना स्टुडिओचं? हो. आशूनं मुद्दाम काकूला दुसरं नाव सांगितलं असेल का? आता काय करायचं लाडू? चल, तिला शोधावं तर लागेल. चल. येस, परफेक्ट स्टारचा ॲटिट्यूड आहे मॅम तुमच्याकडे. तुम्हाला ना सगळं मिळणार आहे बघा. बंगला, गाडी, पैसा आणि स्वतःची वॅनिटी व्हॅन सुद्धा, सगळं असेल तुमच्याकडे.
लाडू मला कळत नाहीये काय करायचं, कुठे शोधायचं हिला. अक्का ये ते बघ पाणी पडतंय. म्हणजे अगं म्हणजे आत एसी चालू असणार, आत नक्कीच कोणीतरी आहे. अगं पण तो वॉचमन म्हणाला की तू खोटं बोलला. म्हणजे बाहेरून कुलूप लावून आतमध्ये शूटिंग चालू असेल का? हो वाटतं. चल हॅलो सर. ड्रीम गर्ल रिमझिम, तुझा एकदा व्हिडिओ अल्बम रिलीज झाला ना की तू ह्याच नावाने फेमस होणार आहेस. कमाल आहेस ग तू, बोल्ड, ब्युटिफुल, आणि खरं सांगायला गेलं तर तुला या मेकअपची गरजही नाही. बघ ना, मेकअप थोडा जास्तच झाला ना. वाव, तुझे डोळे किती छान आहेत ग, एकदम अट्रॅक्टिव्ह. कम ऑन. हे बघ, तुला उद्या उठून इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे की नाही, फेमस व्हायचंय की नाही, मग हे सगळं लाजायचं वगैरे सोडून दे. मी कोण? तुझा डायरेक्टर, म्हणजेच तुझा गाईड. तर मी जे सांगेन ते एकदम बिनधास्त करायचं. सगळेच जणी करतात, कळलं ना. लाजायचं नाही. हे बघ कसं आहे ना, फेमस व्हायचं असेल ना तर थोडंसं कॉम्प्रोमाइज, थोडं कोऑपरेट करावं लागतं. करशील ना? गुड गर्ल. पण हा, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ते जे टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी असते ना, ती सोडून द्यायची. उद्या उठून तुझ्या घरचेही म्हणतील, हे काय करतेस, याचं काय करतेस, पण तुझं ब्राईट फ्युचर हे मी घडवणार आहे. आईनी अजून काहीतरी विचारायच्या आत तिथून निघायला हवं. विशू, अरे हे काय निघालास तू? चहा नाश्ता करून घे बघू. नाही नाही आई, आता काही नको, मला खरंच खूप उशीर होतोय, डॉक्टरांकडे जायचं, मी निघतो. अरे डॉक्टरांकडे जायची एवढी काय घाई करतोस? एकतर तुझा पाय दुखतोय, त्यात तू लंगडतोयस. अगं नाही दुखत आहे, म्हणजे दुखतोय पण इतका नाही दुखत आहे. म्हणजे मी डॉक्टरांकडे जातो ना, पटकन पटकन बरं होईल. नाही नाही, हे बघ, तू आधी नाश्ता करून घे, मी येते तुझ्या बरोबर. नको. नको म्हणजे का नको? अगं त्रास होईल, बाबांना त्रास होईल. अगं तू माझ्यासोबत डॉक्टरकडे आली तर तू घरी नसशील, बाबांकडे कोण बघणार, म्हणून बाबांना त्रास होईल. तू थांब ना, मी पटकन जाऊन आता. बरं ऐक, तू नाश्ता करून घे, काव्या येईल तुझ्या बरोबर. अरे अशा वेळी कोणीतरी बरोबर लागतं. अगं आई खरंच नकोय, काव्याला याला उशीर होईल, उगाच खेप पाया जाईल. नको ना, मी जातो ना. नाही, तू नाश्ता कर, मी तिला फोन करून विचारते ती कधी येते. हा चल ये बस. रोज नवीन पोरींना गंडवायची मजाच वेगळी असते. पोरींना आहे ना फेमस होण्याचा फार शौक असतो, आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यात लगेच हवा जाते. एकदा का त्यांच्या डोक्यात हवा गेली की मग त्यांना गंडवायला सोपं जातं. बरं, आज 2 जणी आहेत, एक सोनाली आणि एक अश्विनी. ओके सर. आणि ह्या दोघींचेही तसेच वाले व्हिडिओ बनवायचे आहेत.
आणि एकदा की ते व्हिडिओ झाले की त्यांना विकून तर कमाई होणारच, पण त्याशिवाय त्या दोघींना ब्लॅकमेल करूनही कमाई कमाई और सिर्फ कमाई. वा सर, म्हणजे डबल फायदा. तुम्ही ना सर ग्रेट आहात. यू आर जिनियस सर. लाडू किती नालायक माणसं आहेत ती. मुलींच्या आयुष्याशी असं खेळताना त्यांना लाज सुद्धा वाटत नाही. आपल्या आशू बरोबर शांत अक्काई, आपण आपल्या आशूला काही होऊ द्यायचं नाही. आपण तिला सोडून आणायचं आणि यांनाही धडा शिकवायचा.